हॅलो अँड वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी अमोल चेपे आपल्या सर्वांचं स्वागत करतो रेडियंट अकॅडमीच्या या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण पॅराजंबल्सचे काही एक्झाम्पल बघणार आहे. हे मेन्स लेवल चे पॅराजंबलचे एक्झाम्पल्स आहे. पॅराजंबल ही खूप मोठी डोकीदुखी आपल्या सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी. तर पहिले तर एक गोष्ट समजून घ्या की पॅराजंबलमध्ये जर चांगलं स्कोर करायचं असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे मुद्दे माहीत असायला पाहिजे. आणि मुद्दे माहीत करायला काय करावं लागतं? रीडिंग. तर तुमचं रीडिंग चांगलं असेल तर यू विल ऑलवेज स्कोर वेल इन पॅराजंबल ऑल्सो. पण बरेचदा असं होतं की मुद्दे माहीत असून पण पॅराजंबल सॉल्व्ह करायला कठीण जातं. मग त्याच्यासाठी काय मेथड्स आहे, काय ट्रिक्स आहे आणि एक किंवा जास्तीत जास्त 2 रीडिंगमध्ये आपण पॅराजंबल कसे सॉल्व्ह करू शकतो हे आपण आज बघणार आहे. तो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिले आपल्या समोर जो इथे एक पॅराजंबल आहे त्याच्यात काय म्हटलं आहे की देअर आर 6 सेंटेन्सेस गिवन बिलो. एक सेट आहे ज्याच्यात 6 सेंटेन्सेस दिले आहे, ए बी सी डी ई आणि एफ. या 6 सेंटेन्सेसमध्ये असं म्हटलं आहे की 5 सेंटेन्सेस मिळून तुमचा एक पॅरेग्राफ तयार होतो. पण याच्यापैकी एक कुठला तरी सेंटेन्स आहे जो ऑड वन आउट आहे, म्हणजे तो सेंटेन्स तुमच्या पॅरेग्राफचा भाग नाही. तर त्याला पहिले वेगळं करा आणि उरलेल्या 5 सेंटेन्सचा सिक्वेन्स लावा. ठीक आहे. तर आपण आता याला सॉल्व्ह करू. सगळ्यात पहिले जेव्हा तुमच्या समोर एखादा पॅराजंबलचा क्वेश्चन येतो तर पहिले काय करायचं, एक नजर सगळ्या सेंटेन्सेसवरनं फिरवूनच घ्या. त्यांनी पॅराजंबल सॉल्व्ह करायला जरा सोपं जातं. पहिला सेंटेन्स आहे, इट इज नॉट अबाउट जस्ट रिसर्च. हे फक्त रिसर्चबद्दलच नाही आहे. आणि प्रयत्न करा की वाक्य वाचलं की आपल्या लँग्वेजमध्ये आपल्याला सांगून द्यायचं. त्यांनी जरा वेळ सोपं जातं करणं. सेकंड सेंटेन्समध्ये म्हटलं आहे, येट authorities continue to test at relatively low levels with a lot of variance across states. आता इथे ऑथॉरिटीज बद्दल म्हटलं आहे, काहीतरी स्टेट्स बद्दल म्हटलं आहे, वर कुठल्या तरी गोष्टीच्या रिसर्च बद्दल म्हटलं आहे. दोन्ही गोष्टी लिंक होत नाही आहे, काहीतरी लिंक लागत नाही आहे दोघांमध्ये. तिसरं सेंटेन्स, शिप मॉडेलिंग इज टफ. आता इथे मॉडेलिंग बद्दल म्हटलं आहे, ते स्पेसिफिकली शिपच्या मॉडेलिंग बद्दल. चौथं सेंटेन्स, वन हॅज टू ॲक्वायर स्किल्स टू कट, ड्रिल, स्कल्प्ट अँड डिटेल. आता हे कट, ड्रिल, स्कल्प्ट, डिटेल हे मॉडेलिंगशी, शिप मॉडेलिंगशी रिलेटेड शब्द आहे. एवढं तर सांगू शकतो की हे 2 वर्ड्स आर रिलेटेड. हे 2 सेंटेन्सेस आर रिलेटेड, नॉट वर्ड्स. हे 2 सेंटेन्सेस आर रिलेटेड. नेक्स्ट आहे, वन ऑल्सो हॅज टू कलेक्ट ॲज मेनी फोटोग्राफ्स ॲज पॉसिबल अँड बी एबल टू फॉलो द ब्लू प्रिंट. आता ब्लू प्रिंट वगैरे हा विषय पुन्हा मॉडेलिंगशीच रिलेटेड आहे, कुठल्या गोष्टीचं मॉडेल तयार करणे याच्याशी. तर हाही विषय रिलेटेड वाटतो आहे. अमाल इज विलिंग टू ऑफर हँड्स ऑन ट्रेनिंग ऑफ शिप मॉडेलिंग टू स्टुडंट्स. इथेही शिप मॉडेलिंग बद्दल म्हणत आहे. म्हणजे एवढं तर नक्की आहे की हे 4 सेंटेन्सेस आर रिलेटेड टू इच अदर. यांच्यातनं ऑड वन आउट नाही काढता येणार. मग आता फक्त विषय असा आहे, या 2 पैकी ऑड वन आउट कुठला असू शकतो. तर तुम्ही जर एक लक्षात घेतलं तर इथे तरी रिसर्चबद्दल म्हटलं आहे, रिसर्च कॅन बी पार्ट ऑफ मॉडेलिंग असू शकतो. पण हे ऑथॉरिटीज आणि स्टेट्स, राज्यांचा शिप मॉडेलिंगशी काही संबंध नाही. त्याच्यामुळे हा विषय गॅरंटीने आपण सांगू शकतो की ये जो बी वाला सेंटेन्स है ये तुम्हारा सीक्वेंस में नहीं बैठता. ठीक आहे. हा विषय क्लिअर होतो. आता काय करायचं आहे, तुम्हाला 5 सेंटेन्सेस तुम्ही ऑलरेडी एकदा वाचला आहे, याच्यात सिक्वेन्स लावायचा आहे. सिक्वेन्स लावताना सगळ्यात पहिले काय करा, असं सेंटेन्स बघा की जिथून तुमचा पॅरेग्राफ सुरू होऊ शकतो, कारण तुम्ही एकदा ऑलरेडी रीड करून चुकले आहे. तर इथे एकच सेंटेन्स वाटत आहे जे की असं आहे, जे एका नाऊननी सुरू होत आहे आणि पूर्ण मुद्द्याला मांडत आहे. पूर्ण मुद्द्यामध्ये जर हे रिसर्चवाला एक पार्ट सोडला तुम्ही तर 4ही वाक्यांमध्ये मॉडेलिंगशी रिलेटेड काहीतरी आहे, म्हणजे शिपचं मॉडेल तयार करणे या विषयाशी रिलेटेड आहे. मग तुम्हाला एक कॉमन थ्रेड भेटली पॅसेजमधली की शिप मॉडेलिंगबद्दल विषय मांडलेला आहे. तर कॉमन थ्रेडचा सुरुवात कुठून होऊ शकते, ज्याच्यात तो इंट्रोड्यूस केला आहे. तर हे वाक्य आहे ज्याच्यात तो पहिल्यांदा इंट्रोड्यूस होत आहे की शिप मॉडेलिंग टफ आहे. हे आपल्याला कळलं. ठीक आहे, इट इज टफ. ठीक. तो अपन क्या बोल सकते कि सी इज द फर्स्ट सेंटेंस कि जिसके नीचे सारे सेंटेन्सेस लगेंगे. आता नेक्स्ट, आता काय करायचं, इथून पूर्ण एकदा सिक्वेन्स इथपर्यंत वाचत न्या, फर्स्ट टू लास्ट पूर्ण. वन हॅज टू ॲक्वायर स्किल्स टू कट, ड्रिल, स्कल्प्ट अँड डिटेल. एखाद्या व्यक्तीला एक स्किल ॲक्वायर करणं गरजेचं आहे. शिप मॉडेलिंग करायची असेल तर स्किल आली पाहिजे. कुठली कुठली स्किल? कट करण्याची, ड्रिल करण्याची, स्कल्प्ट करण्याची आणि डिटेल करण्याची.
ठीक आहे, हे आलं पाहिजे. हे शिप मॉडेलिंग टफ आहे याचाच भाग आहे बा. तर हे सेंटेन्स डी तुमचं खाली येईल. प्रत्येक सेंटेन्स लावत चला. नंतर वन अल्सो हॅज टू कलेक्ट. आता पहा वरच्या वाक्याशी लिंक करता येणारं काय गोष्ट आहे. वन हॅज टू, वन अल्सो हॅज टू. वन अल्सो हॅज टू कधी म्हणेल, जेव्हा आपण वर वन हॅज टू वापरलं असेल तेव्हा. हे सुद्धा असा अर्थ आहे त्याचा. अल्सो म्हणजे इथे सुद्धा. So one also has to collect as many photographs as possible and be able to follow the blueprint. ब्लूप्रिंटला फॉलो पण करायला पाहिजे असंही म्हटलंय. ठीक आहे, मग हे सेंटेन्स कुठे येईल. डीच्या नंतर. आपण नेहमी जागा सोडायची सेंटेन्सेस लावताना, म्हणजे कुठलंही सेंटेन्समध्ये फिट करता आलं पाहिजे. मग काय म्हटलंय, अमाल इज विलिंग टू ऑफर हँड्स ऑन ट्रेनिंग ऑफ शिप मॉडेलिंग टू स्टुडंट्स. अमाल नावाचा कुठला तरी विद्यार्थी आहे, अमोल नाही आहे तो, अमाल आहे. तो अमाल क्या करने को तैयार है, ही इज विलिंग टू ऑफर हँड्स ऑन ट्रेनिंग. शिप मॉडेलिंग मध्ये तो ट्रेनिंग ऑफर करायला पण तयार आहे, करायला तयार आहे. आता याचा या तीन वाक्यांशी तसा काहीच संबंध नहीं है. तो इसको अपन कहाँ डाल सकते, इसको अभी फिलहाल अपन लास्ट में ही रखते, क्योंकि इसका इनके साथ कोई डायरेक्ट कनेक्शन नहीं है. हा इंट्रोड्यूस करत आहे टॉपिकला आणि याच्यात फक्त म्हटलं हँड्स ऑन ट्रेनिंग तो देईल. आता एक वाक्य बाकी आपलं ए वालं, याचं काय करायचं. त्याच्यात काय म्हटलंय, इट इज नॉट जस्ट अबाउट रिसर्च. हे फक्त रिसर्च बद्दल नाही आहे. काय रिसर्च बद्दल नाही आहे, प्रश्न विचारा ना फक्त साधा, काय रिसर्च बद्दल नाही आहे. यू विल गेट आन्सर. शिप मॉडेलिंग हे टफ आहे पण रिसर्च बद्दल नाही आहे. फक्त रिसर्चनी नाही होत, त्याला काय करावं लागेल, तुम्हाला स्किल्स लागेल. पहा आता लिंक लागती की शिप मॉडेलिंग टफ आहे पण फक्त रिसर्च नाही आहे. अजून काय लागतं, स्किल्स लागतात, कलेक्ट ॲज मेनी फोटोग्राफ्स लागतात. म्हणजे तुमचं ए वाला जे सेंटेन्स आहे ते कुठे बसायला पाहिजे, सी आणि डी यांच्यामध्ये कुठेतरी. तर सी आणि डीच्या मधली जी जागा आहे ती आपण कशाने फिल करू शकतो, ए नी. तो धिस शुड बी युअर सिक्वेन्स, सी ए डी ई अँड एफ. पहिल्याचं सिक्वेन्स आपलं काय असू शकतं, सी ए डी ई अँड एफ. तर हे सिक्वेन्स पहिल्याचा लागेल. ठीक आहे, लेट अस नाउ गो टू सेकंड क्वेश्चन. आता सेकंड क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला 6 सेंटेन्सेस दिले आहेत, ए बी सी डी ई अँड एफ है ना, आणि हे सगळे मिळून एक प्रॉपर पॅराग्राफ बनवतात हे म्हटलेलं आहे. ठीक आहे, फक्त आपल्याला काय करायचं आहे, आता यांना सिक्वेन्स लावायचा आहे. द गुड थिंग इज याच्यात तुम्हाला ऑड वन आउट काढण्याची गरज नाही आहे. तर जो सिक्वेन्स आहे, जे सेंटेन्स आहे त्याचा सिक्वेन्स लावायचा आहे. तो लेट अस हॅव अ लुक. पहिले जसं मी सांगितलं एका रीडिंगमध्ये लावायचं आहे, पण एक पहिली रीडिंग जस्ट टू गेट अन आयडिया करून घ्या, त्यांनी तुम्हाला एक कॉमन थ्रेड मिळेल. लेट अस रीड. बट लुक बिहाइंड द बिलबोर्ड अँड व्हॉट यू विल सी is the old Egypt with 21st century glass and steel facade. बिलबोर्डच्या मागे बघा तर तुम्हाला 21व्या शतकातला इजिप्त दिसेल, 21st सेंचुरी मधला इजिप्त दिसेल म्हणतात है ना, जो ग्लास आणि स्टीलचा आहे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, असेल. नेक्स्ट बी, द न्यू सिटी विल बी एंटायरली नेटवर्क कंटेन आर्टिफिशियल लेक्स वगैरे वगैरे. मी जनरली काय करतो, पूर्ण वाचत नाही, सुरुवात बघत असतो पहिले. तर द न्यू सिटी विल बी एंटायरली नेटवर्क, नवीन जे शहर राहील त्याच्यात पूर्ण नेटवर्क राहील, आर्टिफिशियल लेक्स राहतील, नवीन एंटायरली नेटवर्क राहील, आर्टिफिशियल लेक्स राहतील, त्याच्यात टेक्नॉलॉजी राहील, इनोव्हेशन सेंटर राहील, एक थीम पार्क राहील जो डिझनीलँडच्या 4 टाइम्स राहील. ठीक आहे, 90 स्क्वेअर किलोमीटरचं सोलर एनर्जीचे फार्म्स राहील. बापरे, नवीन शहरात खूप काही असणार आहे. ते विल बी द फर्स्ट रेसिडेंट्स. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रोनाउन्सला मिस नका करू, प्रोनाउन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. ते विल बी द फर्स्ट रेसिडेंट्स, हे दे कोण आहे ते आपल्याला शोधायचे आहे. आपण पॅराजंबल वाचताना जे क्लूज असतात ना ते हे असतात प्रोनाउन्स. ठीक आहे, दे विल बी द फर्स्ट रेसिडेंट्स ऑफ द सिटी. पहा आता इथे विषय नवीन शहराबद्दल एका आलाय, त्या नवीन शहरात काय काय राहील. इथे विषय आलाय की त्या शहराचे पहिले रेसिडेंट्स कोण राहील, हा विषय आलाय है ना. रेसिडेंट्स ऑफ अ सिटी राइजिंग आउट ऑफ डेझर्ट दॅट विल कंटेन 6.5 मिलियन पीपल इफ एव्हरीथिंग गोज अकॉर्डिंग टू प्लान. डी मध्ये म्हटलंय फॉर अ कंट्री
नोन फॉर इट्स डिकेइंग इन्फ्रास्ट्रक्चर. एक कंट्री, आता कंट्री कोणती हे आपल्याला पहिल्याच याच्यात कळलं, कोणतं? इजिप्त. इजिप्तमधल्या शहराबद्दल बोलतोय. फॉर अ कंट्री नोन फॉर इट्स डिकेइंग इन्फ्रास्ट्रक्चर, अशी देश आहे ज्याच्यात इन्फ्रास्ट्रक्चर सगळं सडत चाललेलं आहे. डिके होत आहे म्हणजे सडत चाललाय है ना. द न्यू कॅपिटल, आता पुन्हा इथेच आहे. न्यू सिटी, सिटी, न्यू कॅपिटल म्हणजे एकाच शहराबद्दल आहे. तो कॉमन थ्रेड तुम्हाला मिळत चालला आहे आता. द न्यू कॅपिटल इज डिझाईन टू बी एव्हरीथिंग इजिप्ट इजंट. आत्तापर्यंत इजिप्तची जी ओळख आहे त्याच्या कम्प्लिटली वेगळं शहर बनत आहे, हे नवीन कॅपिटल बनत आहे. समथिंग लाईक $45 मिलियन बिलबोर्ड. बिलबोर्ड कुठेतरी ऐकला होता ना, बिलबोर्ड वाचला होता कुठे, बिलबोर्ड है ना. हे कॉमन थ्रेड आहे, म्हणजे हे वाक्य पुढे मागे येण्याचा खूप चान्स आहे. समथिंग लाईक 45 मिलियन बिलबोर्ड टाउटिंग द पॉलिसीज ऑफ प्रेसिडेंट अब्दुल फतेह अल सिसी. अब्दुल फतेह अल सिसी प्रेसिडेंट जे आहे ते इजिप्तचे, त्यांच्या पूर्ण पॉलिसीज लिहिलेला एक बिलबोर्ड आहे म्हणतात तिथे, जो $45 मिलियन आहे. ठीक आहे, त्याच्यावर त्यांनी काय काय केलं सगळं लिहिलेलं आहे. ठीक आहे, आणि ते म्हटलंय पण याच्या मागे जर बघितलं तर तुम्हाला जुना इजिप्त दिसेल असं म्हटलंय. म्हणजे हे सेंटेन्सेस मे बी रिलेटेड. नेक्स्ट, सम टाइम इन ऑगस्ट सम 50,000 सिव्हिल सर्वंट्स, हे लक्षात घ्या, 50,000 सिव्हिल सर्वंट्स विल बी मूव्हिंग टू इजिप्ट जेनेरिकली नेम्ड न्यू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपिटल. नवीन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपिटल नावानी जे नवीन शहर बनत आहे तिथे ऑगस्टमध्ये 50,000 सिव्हिल सर्वंट्स राहायला जातील. आता या सेंटेन्सला कुठल्याच बॅगेजची गरज नाही आहे. हे वाक्य असं आहे की ज्याच्यापासून आपण पुढे पूर्ण गोष्ट लिहत जाऊ शकतो. दिस कॅन बी द फर्स्ट सेंटेन्स है ना. का आणि तेही सांगतो. पहा आता दुसरं म्हणजे दॅट इज बिकॉज द प्राईम कॉन्ट्रॅक्टर ऑफ डेव्हलपिंग न्यू कॅपिटल. आता हे नवीन शहर जे बनवलं आहे याचा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, तर इजिप्शियन आर्मी आहे असं म्हणतात. आता एक गोष्ट लक्षात घ्या, धिस कॅनॉट बी द फर्स्ट सेंटेन्स, बिकॉज आहे त्याच्यात है ना. हे पहिले असू शकलं असतं, पण इथे थोडीशी गडबड होते कारण ह्याच्याशी रिलेटेड हे सेंटेन्स डायरेक्टली दुसरा आहे आणि मग सिक्वेन्स प्रॉपरली लागणार नाही. या वाक्यात द न्यू सिटी आलाय, तेही पहिले होणार नाही. दुसरी गोष्ट याच्यातही द आलाय द न्यू कॅपिटल, आणि इथे अ सिटी आलाय एकदा. तर हे द आणि द वाले तर पहिले येणार नाही एवढं नक्की. हे कशाच्या आधारे सांगतोय मी बघा, एक डिफरन्स समजून घ्या. देर इज डिफरन्स बिटवीन अ अँड द. म्हणजे मी जर म्हटलं अ बॉय इज स्टँडिंग आउटसाइड, त्याचा अर्थ असा होतो की एक मुलगा बाहेर उभा आहे. अ आणि ॲन याचा साधा अर्थ होतो एक. अ बॉय इज स्टँडिंग आउटसाइड म्हणजे एक मुलगा बाहेर उभा आहे. ठीक आहे. द बॉय इज स्टँडिंग आउटसाइड म्हणजे तो मुलगा बाहेर उभा आहे. तर द चा अर्थ काय होतो, द चा अर्थ होतो तो, ती, ते, आणि अ चा अर्थ होतो एक. तर एक हा पहिले येईल ना, आणि एक माहिती असेल तेव्हा त्याला आपण तो, ती, ते असं म्हणू. त्याच्यामुळे अ वाल्या गोष्टी जनरली पहिले येतील. अ सिटी म्हणजे एक शहर आहे आणि द सिटी म्हणजे ते शहर आहे. तर ते शहराबद्दल आपल्याला जर आधी माहीत असेल तर आपण त्याला ते शहर म्हणू, बरोबर. नाही तर आपण एक शहर असं म्हणू. याच्यावरून काय लक्षात येतं आपल्याला की अ वाली गोष्ट ही द वाल्या गोष्टीच्या आधी येते. ठीक, एवढं लक्षात ठेवा. आता एवढा सगळा आपण पहिल्या रीडिंगमध्ये एक नजर फिरवली, हे फास्ट करावं लागतं बरं. तर ही नजर फिरवली. आता सिक्वेन्स लावू. आता आपल्याला एवढं कळलं की हे ई वाला जे सेंटेन्स आहे ना, ई इथून सुरू करता येऊ शकतं कारण याला कुठलंच बॅगेज नाही आहे. इथे कुठे ना अ सिटी म्हटलं आहे ना द सिटी म्हटलं, काही नाही म्हटलं. फक्त म्हटलं आहे नवीन, कम्प्लिटली नवीन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपिटल बनत आहे आणि ज्याच्यात 50,000 सिव्हिल सर्वंट्स राहायला जाणार आहे. तो ये हो गया तुम्हारा पहला सेंटेन्स ई. मी जेव्हा हे वाक्य वाचत होतो तेव्हा तुम्हाला म्हटलं होतं की हे एक सेंटेन्स आहे जिथे दे वापरला आहे. दुसरं कुठलंच वाक्य याच्यात नाही आहे की ज्याच्यात एखादा प्रोनाऊन वापरला असेल. देर इज नो सेंटेन्स विथ प्रोनाऊन. तर प्रोनाऊन कुठला आहे, दे. मग हे वाक्य वाचून पहा लगेच. दे विल बी द फर्स्ट रेसिडेंट्स ऑफ अ सिटी. अ सिटी हे पहिले आला आता, म्हणजे हे द वाले यायचेच आहे अजून म्हणून.
दे विल बी द फर्स्ट रेसिडेंट ऑफ अ सिटी रायझिंग आउट ऑफ डेझर्ट दॅट विल बी होम टू 6.5 मिलियन पीपल. 6.5 मिलियन पीपलनी उभं राहणार आहे ते जे शहर आहे त्याचे हे पहिले रेसिडेंट्स असतील. तर हे देवाला सेंटेन्स कॅन बी आफ्टर ई. तर हे राहू शकतं तुमचं ई आणि सी. ठीक आहे. आता हे दोन तर लागून गेले तुमचे. मग काय करू शकतो आपण, मग आपल्याला कुठलं वाचायचं हा जर प्रश्न, हे मी डायरेक्टली हे का वाचलं कारण मला माहिती होतं सिव्हिल सर्वंट्स इकडे वाचलाय म्हणजे वी आर टॉकिंग अबाउट सम पीपल आणि दे मध्ये वी आर टॉकिंग अबाउट पीपल. दोनच वाक्य आहे जिथे लोकांबद्दल बोलतो आहे. आता शहराबद्दल या वाक्यात काहीतरी शहराबद्दल म्हटलंय. सो लेट अस रीड. द न्यू सिटी विल बी एंटायरली नेटवर्क. हे जे नवीन शहर आहे त्याच्याबद्दल आपण इथे बोललो. अ सिटी नंतर द सिटी. द न्यू सिटी विल बी कम्प्लिटली नेटवर्क. त्यात आर्टिफिशियल लेक्स, टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन, डिझनीलँड सारखं काहीतरी 90 किलोमीटर सोलर एनर्जी वगैरे वगैरे सगळं. तर हे सेंटेन्स तुमचं नंतर येईल इथे अ सिटीच्या नंतर द सिटीवालं वाक्य. आता दोन सेंटेन्स असे होते जे लिंक्ड होते आपले, बिलबोर्ड. तर ते वाचून घेऊ. हे वाचताना आपल्याला एक लक्षात आलं होतं की इथे काय म्हटलंय, बट अ लुक बिहाइंड बिलबोर्ड हे नंतरचं वाक्य येईल. तर हे बिलबोर्डवालं पहिले वाचू. फॉर अ कंट्री, एक असा देश जिथलं इन्फ्रास्ट्रक्चर सडत चाललाय तिथे नवीन कॅपिटलमध्ये $45 मिलियन बिलबोर्ड लागणार आहे. ही एक मोठी गोष्ट आहे. पण त्या बिलबोर्डच्या मागे बट लुक बिहाइंड द बिलबोर्ड. पहा पुन्हा अ बिलबोर्ड आणि द बिलबोर्ड कुठलं पहिले यायला पाहिजे, अ बिलबोर्ड आधी द बिलबोर्ड नंतर. ठीक आहे. तो बी तुम्हारा पहले आएगा और ए तुम्हारा बाद में आएगा. आता ए वाला सेंटेन्स वाचून घेऊ. बट अ लुक बिहाइंड द बिलबोर्ड अँड व्हॉट यू विल सी इन द ओल्ड इजिप्ट विथ 21st सेंचुरी ग्लास अँड स्टील फॅकेड. या 21व्या शतकातल्या ग्लास आणि स्टीलच्या शहराच्या मागे जर बघितलं तर तुम्हाला खरा इजिप्त दिसेल. कारण याचं कारण काय असं का, तर याचं कारण इथे दिलं आहे. दॅट इज बिकॉज द प्राईम कॉन्ट्रॅक्टर, जो मेजर कॉन्ट्रॅक्टर आहे या इजिप्तला बनवणारा, तो कोण आहे, इजिप्शियन आर्मी. आर्मीकडेच कॉन्ट्रॅक्ट आहे. याचा अर्थ काय, की याचा अर्थ असा आहे की तिथली जी सत्ता आहे, इजिप्तची सत्ता, ती अब्दुल अल फतेहच्या हातात असल्यामुळे आर्मीच्या हातात असल्यासारखी आहे. बिकॉज ते एक्स आर्मी मॅन आहे. ठीक आहे. तो एफ शुड बी युअर लास्ट सिक्वेन्स. तो शेवटचा जो सिक्वेन्स बनेल या सगळ्याचा तो असेल ई सी बी डी ए आणि एफ. ठीक आहे. असं होऊ शकतं की मी सांगताना काहीतरी सांगितलं तुम्हाला लक्षात आलं नसेल की हेच सेंटेन्स पहिले का किंवा हेच सेंटेन्स नंतर का. तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता की स्पेसिफिकली हे पहिले का आणि ते नंतर का. तसं असेल तर मी उत्तर देईल. ठीक आहे. तो ई सी बी डी ए एफ याचा सिक्वेन्स असण्याचा पूर्ण चान्स आहे. ठीक आहे. लेट अस नाउ मूव ऑन टू दी नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊ आता. थर्ड क्वेश्चन आहे आणि आजचा शेवटचा. याच्यात काय म्हटलं, याच्यात क्वेश्चन मी मुद्दाम दिला नाही कारण ऑलरेडी हे मॅटर खूप मोठं होतं लिहायसाठी. याच्यात म्हटलं आहे की 7 सेंटेन्सेस तुम्हाला देऊन आहे, ए बी सी डी ई एफ आणि जी. पण या 7 सेंटेन्समध्ये तुम्हाला सेकंडवाला सेंटेन्स, हे सेकंड नंबरला हे सेंटेन्स दिलाय तुम्हाला आणि लास्ट 7th नंबरला हे सेंटेन्स दिलाय. आता तुम्हाला बाकीचे सेंटेन्सेस लावायचे आहे. तो यू आर गिवन सेकंड सेंटेन्स अँड 7th वन, तुमको बाकी के लगाने के. आता पाहू. पहिले जे दिलाय सेकंडवालं ना ते वाचून घ्या. काय म्हटलंय सेकंडमध्ये, द केस. पुन्हा लक्ष द्या, द केस, द वर लक्ष द्या. द केस वॉज लॉन्च्ड ऑन बिहाफ ऑफ यंग पीपल. ती केस लॉन्च केली होती, द म्हणजे ती, तो ती केस लॉन्च केली होती यंग पीपलच्या बिहाफवर, है ना, सगळीकडच्या यंग पीपलच्या बिहाफवर. हुज फ्युचर विल बी थ्रेटेंड बाय क्लायमेट चेंज. त्यांचं भविष्य क्लायमेट चेंजमुळे धोक्यात आहे. ठीक आहे. इफ द एक्सटेन्शन ऑफ विक्री कोल माइन इन व्हाईट हेवन इज बिल्ड. जर कोल माइनला एक्सटेन्शन दिल्या गेलं तर क्लायमेट चेंज होईल आणि क्लायमेट चेंजमुळे यंग लोकांचं जे आयुष्य आहे ते धोक्यात जाईल असं यांचं म्हणणं आहे. तर त्याच्यासाठी ती केस लॉन्च केली आहे. ही ती केस लक्षात ठेवा. ठीक आहे. आता पुन्हा सुरुवात बघत चला, तुम्हाला खूप सोपं जाईल. आपण जितकं कमी वेळ करता येईल तेवढा घेऊ.
आता याच्यात म्हटलंय धिस केस ओपन्स. आता धिस केस ओपन्सनी सुरू नाही करता येत, कारण ही ऑलरेडी हा द केसवर सेकंड सेंटेन्स आहे. पहिलं सेंटेन्स कॅनॉट बी धिस केस, शक्यच नाही आहे, तो इसको पढ़ते ही नहीं, इसको अपन बाद में देखते. ठीक आहे. इथे म्हटलंय बट शी बिलीव्स. कोण बिलीव्स? कोण बिलीव्स माहित नाही. कुठल्या मुलीचं नाव आलं तर नाही अजून, तो इसको भी बाद में देखते. ॲन ऑस्ट्रेलियन फर्म, एक ऑस्ट्रेलियन फर्म. आता एक वाली गोष्ट आली की पहिले येण्याचे चान्सेस खूप राहतात, तो इसको पडते पहिले. ॲन ऑस्ट्रेलियन लॉ फर्म टूक ऑन अ केस. अ केस पहा, म्हणजे नक्कीच काय होईल, हा अ केसवालं वाक्य द केसच्या आधी येण्याचा खूप चान्स आहे. ॲन ऑस्ट्रेलियन लॉ फर्म टूक ऑन अ केस टू रिप्रेझेंट 8 टीनेजर्स. 8 टीनेजर्सला रिप्रेझेंट करायला त्यांनी एक केस लढायचा ठरवला आहे. अँड अ नन, एक नन आहे. इन देअर फाईट अगेन्स्ट डिसिजन मेड बाय द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटने एक निर्णय घेतला, त्याच्या अगेन्स्ट फाईट करायची आहे, म्हणून ते एक ऑस्ट्रेलियन फर्म आहे, ती एक केस लढणार आहे. एक केस, लक्षात ठेवा, अ केस. टू बिल्ड अन एक्सटेन्शन ऑफ लोकल माइन्स इन न्यू साऊथ वेल्स. न्यू साऊथ मध्ये माइन्स आहे. एक गोष्ट ही वाक्य वाचल्यावर लक्षात येतं की हे वाक्य बीच्या आधी येतं, एवढं कन्फर्म आहे ना. आणि मग एकदा सुरू हे वाचून घेऊ, म्हणजे सुरुवात वन ऑफ देम. देम म्हणजे हे पहिलं नाही आहे, आणि पुन्हा द केस, तर हा तर विषयच नाही, हे तर तसंही लास्ट आहे, इसको तो छोड देते. मी हे याच्यासाठी फक्त वाचलं की असं नको व्हायला की तुम्ही कन्फर्म तर हे करून टाकलं पहिलं, पण एखादं वाचायचंच राहून गेलं आणि तेच असेल तर ते चान्सेस नाही घ्यायचे, म्हणून सांगतोय. तो एक कन्फर्म हो गया तुम्हारा कि तुम्हारा बी ये सेकंड नंबर का सेंटेंस है, तो फर्स्ट नंबर का सेंटेंस कौन सा है तुम्हारा? ई. एवढं कन्फर्म झालं तुमचं आता. ठीक आहे. आता एफ मी आत्ताच वाचलं, त्याच्यात मी वाचलं वन ऑफ देम. वन ऑफ देम साठी मला बरेचसे चिल्ड्रन लागणार आहे, मला म्हणजे या पॅसेजमध्ये लागणार आहे बाबा. हां, तर बरेचसे चिल्ड्रन लागतील. आता बरेचसे चिल्ड्रनवाला विषय कुठे आला आहे? टू रिप्रेझेंट 8 टीनेजर्स अँड नन, हा विषय आला, म्हणजे हा ई मध्ये आलाय. त्याच्यानंतर बी मध्ये काय म्हटलंय? द केस वॉज लॉन्च्ड ऑन बिहाफ ऑफ यंग पीपल. आता हे यंग पीपल मध्ये वन ऑफ देम असू शकतं, काही असलं तरी ई आणि बी मध्ये नाऊन आहे, आणि इथे वन ऑफ देम वाला हा प्रोनाउन आहे, हा कुठे येईल? यांच्या खाली. तो एफ आएगा तुम्हारा इसके नीचे. वन ऑफ देम 16 ईयर ओल्ड लॉरा किरवान. आता लाईट लागायला पाहिजे की आपण एक प्रोनाउन वाचला होता शी, एकाच ठिकाणी वाचला, बाकी कुठेच वाचला नाही, तर ही कदाचित ती असू शकते, बरोबर. आधी हे वाक्य वाचू मग ते वाचू. वन ऑफ देम 16 ईयर ओल्ड लॉरा किरवान said that as a young person she can't vote to have her voice heard by politicians. तिचं असं म्हणणं आहे की मी यंग असल्यामुळे, 18 वर्षाच्या खाली आहे, तर मी यंग असल्यामुळे मी वोट करू नाही शकत, मी वोट नाही करू शकत. तर काय होतं, मला जे वाटतं की या देशात बदल व्हायला पाहिजे ते पॉलिटिशियन्स करत नाही, कारण मला वोटच नाही आहे. म्हणून हे एफ वाला सेंटेन्स झालं. म्हणून पण ती काय बिलीव्ह करते? बट शी बिलीव्स. पण तिचा असा विश्वास आहे काय की हर गव्हर्नमेंट हॅज ड्युटी टू यंग पीपल टू प्रोटेक्ट देअर फ्युचर्स फ्रॉम क्लायमेट चेंज. पण तिला असं वाटलं की आपल्या सरकारची ही जबाबदारी आहे की यंग पीपलला, आपले जे यंग लोक आहेत त्यांना क्लायमेट चेंज पासून होणाऱ्या धोक्यापासून वाचवलं पाहिजे, इन्क्लुडिंग स्टॉपिंग द क्लायमेट इम्पॅक्ट्स ऑफ द न्यू कोल माइन. क्लायमेट इम्पॅक्ट्स ऑफ नवीन कोल माइन याच्यापासून वाचवणं पण त्यांची जबाबदारी असं तिला वाटतं. तर हे दोन सेंटेन्स तर तुम्ही लिंक करू शकता, एक हे वन ऑफ देम आणि हे दुसरं डी वालं. तो एफ के बाद कौन सा आएगा? डी, कारण इथे लॉरा किरवानचं नाव घेतलंय आणि इथे म्हटलंय शी. इथे शी, इथे म्हटलंय लॉरा किरवान, इथे म्हटलं आहे यंग पीपल, आणि म्हणून इथे देम पण वापरला या वाक्यात. ठीक आहे, ये ऐसा है. आता तुमचे कोणते झालं? ई बी एफ आणि डी. ये तुम्हारा ये लग चुका है, ये लग चुका है, एफ लग चुका है और ये लग चुका है. अब तुम्हारे पास बचा है सी, ए आणि जी. आता तुम्हाला फक्त एवढं पाहायचं आहे, आय थिंक सी आणि ए दोनच बाकी आहे ना आपल्याजवळ. ठीक आहे, सी, ए आणि जी बघायचं आहे, तर जी तर लास्ट आहे. आता तुम्हाला फक्त एवढं बघायचं आहे
की सी पहिले लागेल की ए पहिले लागेल, तर वाचून घेऊ. ए पहिले वाचू. इफ सक्सेसफुल, अदर प्रपोज्ड माइन्स इन ऑस्ट्रेलिया कुड फेस सिमिलर लीगल चॅलेंजेस. जर ही केस सक्सेसफुल झाली तर असाच प्रॉब्लेम बाकीच्या कोल माइन्सबद्दलही येईल. तर हा पूर्ण विषय आपण कोल माइन्सबद्दलच बोलत आहे. तर हा विषय कुठे येईल, याच्यानंतरच कुठेतरी येणार आहे. पण विषय असा आहे की सी पहिले येईल की ए पहिले येईल. सी पण वाचून घेऊ. सी मध्ये काय म्हटलं आहे, धिस केस ओपन्स अ फ्यू मंथ्स आफ्टर द सेम फर्म रिप्रेझेंटेड अ 23-year-old मेलबर्न स्टुडंट who is suing the government for misleading investors in sovereign bonds by failing to disclose financial risk caused by climate change. काय म्हटलं आहे, ही जी केस आहे ही तेव्हा ओपन होत आहे जेव्हा अशीच एक केस याच लॉ फर्मनी एका 23 वर्षाच्या विद्यार्थ्यासाठी लढली होती आणि ती सॉव्हरन बॉन्ड्सचा विषय होता, ज्याच्यामुळे फायनान्शियल रिस्क आली होती. त्याच्या कशामुळे, क्लायमेट चेंजमुळे फायनान्शियल रिस्क आल्याचा विषय आहे. आता विषय असा आहे की इथे विषय एकदम बदलला. इथे कोल माइन्सवाला विषय होता कुठे, या केसमध्ये. इथे माइन्सवाला विषय चालू आहे. इथे फायनान्शियल रिस्क आहे क्लायमेट चेंजमुळे झालेली, बरोबर. आणि जर शेवटचं वाक्य तुम्ही वाचलं, याच्यात काय म्हटलं आहे, द केस इज द फर्स्ट ऑफ इट्स काइंड. ही केस अशी पहिलीच आहे. मग पहिली केस कोणती आहे, माइन्सवाली केस पहिली आहे की फायनान्शियल रिस्कवाली केस पहिली आहे? पहिले फायनान्शियल रिस्कवाली, मग माइन्सवाली. तर हे सी वाला जे वाक्य आहे, दिस इज मोर रिलेटेड टू जी. हे जीच्या जास्त जवळ असायला पाहिजे. तर जीच्या जास्त जवळ म्हणजे इथे सी यायला पाहिजे. इथे तुमचा फायनान्शियल रिस्कवाला विषय आला, तर याच्या आधी तुमचा माइन्सवाला विषय इथे संपायला पाहिजे, ए. हा विषय इज डीलिंग विथ माइन्स, क्लायमेट चेंज, माइन्स, क्लायमेट चेंज, माइन्स, क्लायमेट चेंज, माइन्स, क्लायमेट चेंज, माइन्स, आणि इथून फायनान्शियल रिस्क ड्यू टू क्लायमेट चेंज, आणि धिस इज द फर्स्ट केस असं म्हटलं आहे. सो युअर सिक्वेन्स शुड बी EBF DACG. दिस शुड बी द सिक्वेन्स, EBF DACG. आय होप हे तिन्ही पॅराजंबल्स तुम्हाला प्रॉपरली आले असतील. जर याच्यात काही डाऊट असेल किंवा असं वाटत असेल की कुठे काही समजलं नाही आहे किंवा काही चुकलं आहे, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी ते दुरुस्तही करण्याचा प्रयत्न करीन आणि काही प्रॉब्लेम्स असेल तर ते सॉल्व्ह करण्याचा पण प्रयत्न करीन. ठीक आहे. तो लेट अस स्टॉप हिअर विथ दिस. थँक यू व्हेरी मच.